हाय दोस्तों, नमस्ते। एन के टेक वर्ल्ड चैनल में आप सभी लोगों का बहुत बहुत स्वागत है। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लाडकी बहीण योजनेचा टोटल अपडेट पाहणार आहोत। नवीन फॉर्म कसा भरायचा, जुन्या फॉर्मवाल्यांनी काय करायचं, ज्यांना एडिटचं ऑप्शन आले नसेल त्यांनी काय करायचं, ज्यांचा फॉर्म डिसअप्रूव्ह झालेला आहे त्यांनी काय करायचं, हे व्यवस्थित अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तरी मित्रांनो, जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ताकी तुम्हाला या चॅनलवरचा इम्पॉर्टंट व्हिडिओ मिस होणार नाही। तर चला सर्वप्रथम जाऊया आपण नारी शक्ती दूत ॲपवर। तुमच्याकडे जर डाउनलोड नसेल तर तुम्ही डाउनलोड करून घ्या। मी डायरेक्ट ॲप ओपन करतो। तर मित्रांनो, तुम्हाला ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर जाऊन आपण क्लिक केल्यानंतर आपण फॉर्म भरू शकत होतो। तर आता नवीन फॉर्मवाल्यांनी इथे जायचं नाही, त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। नवीन फॉर्मवाल्यांनी आपल्याला दुसऱ्या साईट दिलेली आहे, त्या साईटवरून फॉर्म भरायचा आहे। मग आता ज्यांचे फॉर्म नारी शक्ती दूत ॲपवरून भरलेले आहेत त्यांनी काय करायचं, तर त्यांनी इथे केलेल्या अर्जावरती क्लिक करायचं आहे। आणि ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत त्यांनी काय करायचं नाही, ज्यांचे फॉर्म इन रिव्ह्यूमध्ये आहेत त्यांनी पण काही करायचं नाही, त्यांनी नेक्स्ट अपडेटची वाट पाहायची आहे। आणि ज्यांचे फॉर्म डिसअप्रूव्ह झालेले आहेत, ज्यांना एडिटचं ऑप्शन होतं, त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी त्या एडिटच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे। त्याच्या आधी तुम्हाला व्ह्यू रिजनवरती क्लिक करायचं आहे। व्ह्यू रिजनवरती क्लिक करून ह्या केलेल्या अर्जावरती गेल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म दिसणार आहे। तिथे जाऊन तुम्हाला इथे व्ह्यू रिजनवर क्लिक करायचं आहे। व्ह्यू रिजनवरती ह्या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला तुमचं व्ह्यू रिजन येणार आहे। इथे व्ह्यू रिजन आल्यानंतर ते रिजन तुम्हाला पाहायचं, जसं की इथे रिजन दिलेलं आहे, शिधापत्रिकेत नाव नाही, उत्पन्न प्रमाणपत्र जोडावे किंवा त्या शिधापत्रिकेवर तहसीलचा शिक्का नाही, तो शिक्का असावा, हा असं रिजन दिलेला आहे। कुणाला येईल की तुमचं आधार कार्ड अपलोड नाही, 2 साईड अपलोड करा। कुणाला येईल तुमच्या राशन कार्डाची पहिली बाजू आणि दुसरी बाजू अपलोड करा, पहिलीच बाजू अपलोड केलेली आहे दुसरी बाजू अपलोड करा। तर त्यांनी काय करायचं आहे, आता इथे चूक होते, ध्यान ठेवायचं आहे व्यवस्थित। तुम्ही केलेल्या अर्जावर क्लिक केल्यानंतर ज्यांचे फॉर्म डिसअप्रूव्ह झालेले आहेत त्यांनी डायरेक्ट जाऊन एडिट फॉर्मवर क्लिक करायचं नाही। इथे एडिट फॉर्मवर तुम्हाला डायरेक्ट जायचं नाही। एडिट फॉर्मवर जर जाताल तर तुम्हाला प्रॉब्लेम येईल, कारण तुम्हाला पुन्हा बाहेर पडायला ऑप्शन नाही। तुम्हाला डायरेक्ट फॉर्म जसा आहे तसा सेव्ह करावा लागेल। आपल्याला आधी व्ह्यू रिजनवर जायचं आहे, आपलं रिजन बघायचं आहे। ज्यांना आधार कार्डाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी आधार कार्डाची दोन्ही बाजू एका फोटोवर घेऊन ती अपलोड करायची आहे। आधार कार्डाची डायरेक्ट एकच बाजू ह्याच्यावर अपलोड होते, तर आपल्याला आधार कार्डाची दोन्ही बाजू पहिले एका पेजवर नसता एका फोटोवर तयार करायचे आहे। तर 2 बाजू आधार कार्डाच्या, आपल्या राशन कार्डाच्या, ज्यांच्या जे पण आहेत ते आपल्याला पहिल्यांदा त्यांचं एक फोटो तयार करायचे आहे। त्यानंतरच आपल्याला आपल्या व्ह्यू रिजनवर एडिट फॉर्मवर जाऊन आपला फॉर्म एडिट करायचा आहे। आता काही जणांचं असा प्रॉब्लेम होता की
फॉर्म डिसअप्रूव्ह झाला पण एडिट ऑप्शन येत नाही, तर कालपासून 8 ऑगस्टपासून आता सध्या 8 ऑगस्टपासून 9 ऑगस्ट आता इथून पुढे इथे एडिटचं ऑप्शन आलेलं आहे. त्यांनी जाऊन इथे व्ह्यू रिझन क्लिक करून एडिट फॉर्म करून आपला फॉर्म नारी शक्ती दूत ॲपवरूनच भरायचा आहे. ज्यांचे जुने फॉर्म आहेत त्यांनी इथे एडिट करून आपला फॉर्म भरू शकता. तर चला, नवीनवाल्यांनी काय करायचं आहे, तर नवीन महिलांनी काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्याला गुगलवर जायचं आहे. गुगलवर जाऊन लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in वर जायचं आहे. तर चला मग आपण जाऊया डायरेक्ट साईटवर. आपल्याला इथे गुगलवर जायचं आहे. गुगलमध्ये जाऊन आपल्याला इथे क्लिक करायचं आहे लाडकी बहीण. इथे खाली आलेलं आहे लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in वर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि इथे व्यवस्थित पहा. इथे साईटवर आल्यानंतर थोडं आपण गोंधळून जात आहोत, तर इथे पण क्लिक करायचं नाही आपल्याला, तर आपल्याला थोडं स्क्रोल करायचं आहे आणि या ठिकाणी याचं आहे. या ठिकाणी आपल्याला लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in अर्जदार रजिस्ट्रेशन व लॉग इनवर क्लिक करायचं आहे. जर तुम्ही इथे वरी क्लिक कराल तर तुम्हाला थोडा प्रॉब्लेम येणार आहे, कारण तुम्ही त्या साईटवर व्यवस्थित पोहोचू शकणार नाही. तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा पेज ओपन होतो. हे पेज ओपन झाल्यानंतर हा पेज असा ओपन झाल्यानंतर थोडा स्क्रोल करून खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर ऑफिशियल लाडकी बहीण वेबसाईटवर जाणं आहे हे बघायचं आहे. त्यानंतर खाली अर्जदार लॉग इन येते, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर व्यवस्थित या तुम्ही साईटवर येणार आहेत, म्हणजे लॉग इन पेजवर येणार आहेत. लॉग इन पेजवर आल्यानंतर तुम्हाला इथे डायरेक्ट मोबाईल नंबर टाकायचा नाही, ते पासवर्ड पण येणार नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, खालती येऊन इथे क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं आहे. क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही साइन अप या ठिकाणी या पेजवर येणार आहोत. तर आपल्या महिलेचा इथे आधार नंबर, तुमचा जो पण आधार नंबर आहे तो टाकायचा आहे. मोबाईल नंबर, आधार लिंक टाकायचा आहे. पासवर्ड तयार करायचा आहे. पासवर्ड कसा तयार करायचा आहे, पहिलं स्ट्रॉंग पासवर्ड येणार आहे. कोणता बी टाकला तर तुम्हाला तो ॲक्सेप्ट करणार नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिलं फर्स्ट कॅपिटल लेटर करायचं आहे, म्हणजे ए तुम्हाला कॅपिटल टाकायचं आहे, बी तुम्हाला स्मॉल टाकायचं आहे. हे 2 लेटर टाकायचे आहेत. म्हणजे कोणतं बी तुम्ही लेटर घ्या, पण ABC म्हणजे सी बी तुम्हाला पहिलं कॅपिटल करायचं आहे. बी जर असेल पहिला लेटर तर बी कॅपिटल करायचं आहे. आणि दुसरं तुम्हाला काय करायचं आहे, दुसरं लेटर तुम्हाला जर बी असेल तर तुम्हाला बी स्मॉल करायचं आहे. दुसरं जर डी असेल तर तुम्हाला डी सुद्धा स्मॉल लेटर टाकायचं आहे. तर एक एक्झाम्पलसाठी सांगतो, तुम्ही असा पासवर्ड तयार करायचा आहे. पहिलं कॅपिटल ए, पुन्हा स्मॉल बी, पुन्हा एक अल्फाबेट स्टार हॅच, तुम्हाला जे पण टाकायचं आहे नाही @ करायचा आहे. आणि त्यानंतर नंबर 1 2 3 जो बी आहे ते तुम्हाला नंबर टाकून असा स्ट्रॉंग पासवर्ड तयार करायचा आहे. आणि स्ट्रॉंग पासवर्ड करून तुम्हाला डबल कन्फर्म पासवर्ड वर तोच पासवर्ड टाकायचा आहे जो इथे टाकलेला आहे स्ट्रॉंग पासवर्ड तो. त्यानंतर तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे जो पण आहे तो. तर मी तुम्हाला दाखवतो. माझा लातूर आहे, मी लातूर करीत आहे. ज्यांचा जो पण जिल्हा आहे, मुंबई सिटी, कोल्हापूर, जालना,
अहमदनगर, अकोला, अमरावती ज्यांचा जे जिल्हा आहे तो सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा जो तालुका आहे तो सिलेक्ट करा. मी एक एक्झाम्पलसाठी अहमदपूर करतो. चाकूर, औसा जे पण आहे ते आपल्याला करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं विलेज सिलेक्ट करायचं आहे. जे बी मी अहमदपूर करतो. तुमचं जे पण आहे विलेज सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशन करायचं आहे. तुमचं लातूर, अहमदपूर जे पण आहे ते तुमच्या इथे करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ऑथोराइज्ड पर्सन म्हणजे ती महिला जनरल वुमन आहे का, ग्रामसेवक आहे, वॉर्ड ऑफिसर आहे का, सेतू सेंटरवाले आहेत का, आशा वर्कर आहे, असं जे पण आहे ते तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. तर मी साधारण महिला करतो म्हणजे जनरल वुमन करायचं आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे ॲक्सेप्ट टर्म आणि कंडिशनवर क्लिक करायचं आहे. इथे कॅप्चा फिल करायचा आहे. कॅप्चा फिल केल्यानंतर तुम्हाला इथे खाली साइन अप करायचं आहे. मी साइन अप केलेलं आहे म्हणून मी इथे भरत नाही. तुम्ही इथे साइन अप केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट साईट तुम्हाला लॉग इन पेजवर घेऊन जाणार आहे. इथे ह्याच ठिकाणी आता ह्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला आपला जो पण मोबाईल नंबर टाकलेला आहे तो नंबर इथे 1 2 3 4 जो पण आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा पासवर्ड जो पण तयार केलेला आहे तो इथे फिल करायचा आहे. आणि त्यानंतर हा कॅप्चा इथं टाकायचा आहे. आणि कॅप्चा टाकून तुम्हाला ह्या लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला साईट तुम्हाला व्यवस्थित फॉर्म भरण्यासाठी पुढे घेऊन जाईल. त्यानंतर तुम्ही आपला फॉर्म व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती समजली असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो. धन्यवाद.